नमस्कार विद्यार्थी मित्रो, कालच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशनचा पार्ट पाहिला होता एक्सरसाइज 3.1. त्यामध्ये तुम्हाला होमवर्क सुद्धा दिलेले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशनचे काही टाइप्स बघणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमधला सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. विद्यार्थी मित्र हो, आता इथून पुढे इंटिग्रेशनचा खरा आणि थोडासा डिफिकल्ट असा पार्ट सुरू होतोय आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काही थेरम सुद्धा बघायचे आहेत. त्यामुळं मी आपणा सर्वांना विनंती करतो की लेक्चर पूर्णपणे मन देऊन मन लावून ऐका. ठीक आहे. In previous lectures we have evaluated integrals which can be reduced to standard forms by algebraic or trigonometric simplification. मागच्या लेक्चरमध्ये आपण काही इंटिग्रेशन्स असे बघितले होते जे आपण रिड्यूस करू शकतो तो स्टँडर्ड फॉर्म्स अल्जेब्रिक आणि ट्रिग्नोमेट्रिकचे यूज करून. ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले यूज केले, अल्जेब्रिक फॉर्म्युले यूज केले आणि मग त्याच्यानंतर ते एक्झाम्पल रिड्यूस झाल्यानंतर किंवा ते एक्झाम्पल सिम्प्लिफाय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये इंटिग्रेशनचे फॉर्म्युले अप्लाय केलेले होते. बरोबर. नाव वी आर गोइंग टू लर्न 3 स्पेशल मेथड्स ऑफ रिड्यूसिंग अन इंटिग्रल टू अ स्टँडर्ड फॉर्म. आजपासून आपण इंटिग्रेशनचे 3 स्पेशल मेथड्स बघणार आहे ज्याच्यामध्ये आपण इंटिग्रल रिड्यूस करू शकतो स्टँडर्ड फॉर्मला. ते म्हणजे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करून इंटिग्रेशन सोडवणे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स पाडून म्हणजे मल्टिप्लिकेशन दिलं असेल तर, आणि पार्शियल फ्रॅक्शन. ह्या तिन्हीमध्ये कंपॅरेटिव्हली पार्शियल फ्रॅक्शन हे सोपं आहे. सबस्टिट्यूशन आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स जरासं डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा थोडंसं मेंदूला ताण देणारं आहे. तर आज त्यातला आपण सगळ्यात पहिला इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन ही मेथड शिकणार आहोत. इंटिग्रेशन मध्ये सर्वात जास्त एरिया कव्हर करणारा हा पॉइंट आहे. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचा एक थेरम आहे, तो सर्वात आधी आपण समजून घेऊया. थेरम काय सांगतो इंटिग्रेशन ऑफ सबस्टिट्यूशनचा? इफ x is equal to phi of t is a differentiable function of t. जसं आपण y is equal to f of x लिहित होतो तसं इथं त्यांनी काय दिले, x is equal to phi of t म्हणजे x is equal to t मध्ये एक फंक्शन आहे, is a differentiable function of t, then integration of f of x dx म्हणजे ह्या x चं मिळून एक फंक्शन तयार झालंय आणि त्याचं इंटिग्रेशन आपण कसं फाइंड करू शकतो? इंटिग्रेशन ऑफ फंक्शन ऑफ phi of t into phi dash of t dt. फंक्शन ऑफ फाय ऑफ टी, बघा फंक्शन ऑफ फाय ऑफ टी आणि त्या फाय ऑफ टी चं डेरिव्हेटिव्ह सुद्धा तिथं येतं. हा थेरम विद्यार्थी मित्र जरासं व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आता त्याचा प्रूफ काय सांगतोय बघा. इफ एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. इथं इफ हा नसाय पाहिजे, फक्त एक लक्षात ठेवा की एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी दिले, बरोबर. देअरफॉर या एक्सचं डेरिव्हेटिव्ह मी काय घेतलं विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे इकडे काय आलं मला राईट हँड साईडला फाय ऑफ टी मिळालं, बरोबर. जर एक्स इज इक्वल टू फाय ऑफ टी असेल तर डीएक्स बाय डी टी म्हणजे इकडे पण फाय डॅश ऑफ टी, दोन्ही साईडचे डेरिव्हेटिव्ह घेतले विथ रिस्पेक्ट टू टी. नाव लेट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स. असं कन्सिडर करा की एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर मला काय मिळतंय, जी ऑफ एक्स मिळतोय. मग हा जर इंटिग्रेशनचा सिम्बॉल जसं पॉझिटिव्ह साईन इक्वल टूच्या दुसऱ्या साईडला गेल्यावर निगेटिव्ह होते, मल्टिप्लाइड व्हॅल्यू इक्वल टूच्या दुसऱ्या साईडला गेल्यावरती डिवाइड होते, तसं हा इंटिग्रेशन हा डेरिव्हेटिव्हच्या बरोबर अपोजिट आहे. म्हणून हा इंटिग्रेशन इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यावर डेरिव्हेटिव्ह झाला. म्हणून ह्या जी ऑफ एक्सचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं म्हणजे हा इंटिग्रेशन साईन इकडे जर ट्रान्सफर केलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह झालं, तर मला डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळाला, एफ ऑफ एक्स, बरोबर. हे तर आपल्याला समजलं की डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. नाव बाय चेन रूल, इथं आपण एक चेन रूल यूज करतोय आणि या जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय घेतोय मी विथ रिस्पेक्ट टू टी घेतोय. बघा या जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय करतोय मी विथ रिस्पेक्ट टू टी घेतोय. सो नाव आय एम गेटिंग डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू, पहिला या जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटू चेन रूल नुसार ह्या एक्सचं डेरिव्हेटिव्ह पुढं मल्टिप्लाय होणार विथ रिस्पेक्ट टू टी, बरोबर. मी इथं आपल्याला काय मिळालं, डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी. आता या डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स आपण इथं प्रूफ केलं होतं की त्याचा अर्थ असतो एफ ऑफ एक्स, म्हणून मी इथं काय लिहिलं, एफ ऑफ एक्स.
एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स बाय डी टी, म्हणजेच डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स, म्हणजे हीच टर्म इथे लिहिली आहे. आता एक्सच्या ऐवजी मी काय लिहितोय फाय ऑफ टी, बरोबर. एक्सच्या इक्वल टू काय होतं आपल्याला फाय ऑफ टी. सो एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी, बरोबर. एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजेच फाय डॅश ऑफ टी, म्हणजे इथं पण एक्स लिहिला आणि इथं सुद्धा एक्स लिहिला, म्हणजे एक्सची व्हॅल्यू लिहिली फाय ऑफ टी. सो बाय डेफिनेशन वी कॅन प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ फाय एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश ऑफ टी डी टी. आपण हे इंटिग्रेशनचा हा प्रूव्ह केलेला आहे हा थेरम. विद्यार्थी मित्र हो, हा थेरम समजण्यासाठी जरासा अवघड आहे, कारण का ही कन्सेप्ट तुम्हाला पूर्णपणे नवीन आहे. हा थेरम पेपरला सुद्धा, बोर्डाच्या पेपरमध्ये सुद्धा विचारतात. मग आता हा थेरम अप्लाय करायचा कसा, किंवा ह्या थेरम मध्ये नक्की काय सांगितले हे आपण आता त्याचा प्रूफ बघितला, मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये बघितलं. आता मी तुम्हाला माझ्या लँग्वेज मध्ये समजावून सांगतो की नक्की त्याच्यात काय सांगितले. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मध्ये, नीट आहे का, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मध्ये ज्यावेळी एखादं फंक्शन, इंटिग्रेशनच्या एक्झाम्पल मध्ये ज्यावेळी एखादं फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा त्या एक्झाम्पल मध्ये प्रेझेंट असतं, त्यावेळी ज्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह दिले त्याच्या ऐवजी दुसरा व्हेरिएबल टी पुट करायचा किंवा त्याला सबस्टिट्यूट करायचा, म्हणून याला सबस्टिट्यूशन मेथड असं म्हणतात. एक उदाहरण मी इथं घेतलेलं आहे बघा. एक्झाम्पल काय घेतले, इंटिग्रेशन ऑफ 3x स्क्वेअर इंटू साइन एक्स क्यूब dx, बरोबर. इथं ह्या एक्झाम्पल मध्ये इंटिग्रेशन आणि हा dx हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल आहे, बरोबर. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असतं 3x स्क्वेअर, जे त्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे बघा. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 3x स्क्वेअर, आणि एक्स क्यूब हा नुसता एकटा आहे का, तर कसा आहे साइन एक्स क्यूब आहे. असू दे, ज्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह दिलेलं असतं तो फंक्शन एक्झाम्पल मध्ये कुठेही असतो, आणि जे डेरिव्हेटिव्ह असतं त्या फंक्शनचं ते मात्र बरोबर dxच्या समोर असतं. ते फक्त बरोबर dxच्या समोर असतं. कधी कधी ते डेरिव्हेटिव्ह आपल्याला मॉडिफाय सुद्धा करावं लागतं सबस्टिट्यूशन मेथड मध्ये बसवण्यासाठी, बरोबर. आता बघा, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 3x स्क्वेअर, एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला यूज केला, म्हणून मी या एक्झाम्पल मध्ये काय करतोय, एक्स क्यूब इज इक्वल टू टी पुट करतोय. का, तर मला एक्झाम्पल रिड्यूस करायचं आहे. हे दोन टर्मचं इथं मल्टिप्लिकेशन आहे ना, बरोबर. ह्या दोन टर्म ऐवजी मी एकच टर्म करतोय एक्झाम्पल मध्ये, रिड्यूस करतोय एक्झाम्पल, म्हणून मी एक्स क्यूबच्या ऐवजी काय केलं, टी पुट केलं. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये जे तुम्ही पुट करता, जे तुम्ही सबस्टिट्यूट करता, ती स्टेप कधीही एकटी येत नाही. त्याच्या नेक्स्ट स्टेपला दोन्ही साइडचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंच विथ रिस्पेक्ट टू एक्स, बघा. म्हणून मी काय केलं, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह घेतलं 3x स्क्वेअर, आणि टीचं डेरिव्हेटिव्ह आलं dt बाय dx. नाव आय एम गोइंग टू ट्रान्सफर दिस dx ऑन लेफ्ट हँड साइड. हा dx या साइडला ट्रान्सफर केला तर मला काय मिळालं, 3x स्क्वेअर dx इज इक्वल टू dt, बरोबर. विद्यार्थी मित्र हो, आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आपण नवीन एक्झाम्पल रिड्यूस कसं होतंय, एक्स क्यूबच्या ऐवजी मी काय पुट करतोय टी. सो इथं माझा काय आला, टी आला, साइन टी लिहिले का, साइन टी. एक्झाम्पल मध्ये इथं साइन टी आला, तर इथं हा एक्झाम्पल मध्ये पहिला dx होता. इंटिग्रेशनच्या रूलनुसार इथं जे फंक्शन आहे एक्स क्यूब मधनं आपण टी मध्ये गेलो, तर मला इथे dxच्या ऐवजी आता काय पाहिजे, dt पाहिजे. म्हणून आपण जे सबस्टिट्यूट करतो त्याच्या दोन्ही साइडचं डेरिव्हेटिव्ह घेतो, कारण का आपल्याला हे रिलेशन मिळतं dx आणि dt मधलं. बघा, एक्स क्यूबच्या ऐवजी मी टी लिहिलं, आणि 3x स्क्वेअर dxच्या ऐवजी मला काय मिळाला, dt मिळाला. नाव माय न्यू एक्झाम्पल बिकम्स लाईक दिस, इंटिग्रेशन ऑफ साइन टी dt ओनली. तर साइन टी आणि dt फक्त एक्झाम्पल मध्ये राहिलं. पुन्हा एकदा सांगतो, एक्स क्यूबच्या ऐवजी टी पुट केलं. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये जे सबस्टिट्यूट करतो ते कधीही एकटं येत नाही, दोन्ही साइडचं त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावंच लागतं. म्हणून एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय केलं, 3x स्क्वेअर झालं, टीचं डेरिव्हेटिव्ह आलं dt बाय dx, आणि हा dx मी लेफ्ट हँड साइडला ट्रान्सफर केल्यानंतर मला काय मिळाले, 3x स्क्वेअर dx इज इक्वल टू dt, बरोबर. म्हणून ह्या एक्झाम्पल मध्ये 3x स्क्वेअर आणि dx याच्याऐवजी मी काय लिहिला, dt, आणि साइन एक्स क्यूबच्या ऐवजी काय लिहिलं इथं टी. सो नाव आय एम गेटिंग द एक्झाम्पल लाईक दिस, साइन टी dt. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर
तर हे एक्झाम्पल सोडवायला खूप सोपं आहे, कारण का डायरेक्ट फॉर्म्युला साइन एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स. देअरफॉर साइन टीचं इंटिग्रेशन काय आलं, फक्त मायनस कॉस टी. आता इथपर्यंत एक्झाम्पल सॉल्व्ह झाल्यानंतर जे तुम्ही पुट केलं होतं, जे तुम्ही सबस्टिट्यूट केलं होतं ते रिसबस्टिट्यूट करतोय, आणि हे करावंच लागतं. एक्स क्यूबच्या ऐवजी टी पुट केलेलं, म्हणून मी आता रिसबस्टिट्यूट काय करतोय, टीच्या ऐवजी एक्स क्यूब हे रिसबस्टिट्यूट करतोय. सो आय एम गेटिंग फायनल आन्सर लाईक दिस, मायनस कॉस एक्स क्यूब प्लस सी. बरोबर, समजलं का? ठीक आहे. तर त्या थेरमवरून काही कोरोलरीज आहेत. कोरोलरी म्हणजे ते थेरमचा अप्लाय करून काही नवीन फॉर्म्युले सुद्धा फॉर्म झालेले आहेत. ते कसे, तर कोरोलरी 1, इफ इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स असेल, म्हणजे जर एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स असेल तर एक्सच्या ऐवजी त्यांनी आता ए एक्स प्लस बी घेतलाय. देन इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ ए एक्स प्लस बी इंटू 1/a. हे मी कॉम्पोजिट फंक्शन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ए एक्स प्लस बी जर असेल तर त्याच्या डेरिव्हेटिव्ह काय होतं, डिवाइड होतं. ए एक्स प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह असतं ए, ते इथं 1/a आलेलं आहे. हे कॉम्पोजिट फंक्शन मध्ये हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं. हे त्यांनी सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करून त्याचा प्रूफ सुद्धा दिलेला आहे. त्यांनी प्रूफ हे करून दाखवलेलं आहे. नाव कर्लरी 2, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स. हे बघा, इथं पुन्हा एकदा लक्ष द्या, एखादं फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा एक्झाम्पल मध्ये असेल का. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, एक फंक्शन आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे, पण फंक्शन रेस टू काहीतरी एन आहे. तर आपण एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन कसं लिहितो, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. सो सिमिलरली आय कॅन राईट एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. हा डायरेक्ट फॉर्म्युला तुम्ही इथं अप्लाय करू शकता. सबस्टिट्यूशन मेथडनंच हे प्रूव्ह केलेलं आहे. सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करून, यूज करून हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. तर एक एक्झाम्पल घेतलेलं आहे मी त्यातलं, साइन क्यूब एक्स इंटू कॉस एक्स डी एक्स. आता ह्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स. बरोबर, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स. हा 3 तो विसरून जावा, कारण का ज्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह दिलेलं असतं तो फंक्शन कसाही आणि कुठेही दिलेला असतो एक्झाम्पल मध्ये. त्याच्या डोक्यावरती पॉवर असेल, तो न्यूमरेटर असेल, डिनॉमिनेटर मध्ये असेल, पण त्याचं डेरिव्हेटिव्ह मात्र बरोबर डीएक्सच्या समोरच लिहिलेलं असतं, डीएक्सच्या समोर. बघा, मग साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इथं आहे आणि साइन एक्स रेस टू एन आहे म्हणजे 3 आहे. सो आय कॅन यूज डायरेक्ट फॉर्म्युला दिस, साइन रेस टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1. हा फॉर्म्युलाचा उपयोग मी इथं केलेला आहे. साइन रेस टू 4x अपॉन 4 प्लस सी. हा 4 कुठून आला, साइन रेस टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1. ज्या विद्यार्थ्यांना हे समजणार नाही त्यांनी सबस्टिट्यूशन मेथडचा उपयोग करा. साइन एक्सच्या ऐवजी टी पुट करा. तर साइन एक्सच्या ऐवजी टी पुट केलं तर कॉस एक्स आणि कॉस एक्स डी एक्सच्या ऐवजी काय आलं, डी टी. सो आय एम गेटिंग टी क्यूब इंटू डी टी. सो टी रेस टू 4/4. आणि ज्यावेळी मी टीच्या ऐवजी रिसबस्टिट्यूट करतो त्यावेळी मला हे आन्सर भेटेल, साइन रेस टू 4x अपॉन 4 प्लस सी. नाव थर्ड कोरोलरी, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स. मी पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्र, इथं सुद्धा फंक्शन ऑफ एक्स दिलेला आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह दिलेलं आहे. फक्त फंक्शन ऑफ एक्स जो आहे ज्याचं डेरिव्हेटिव्ह दिलेलं आहे तो डिनॉमिनेटर मध्ये आहे, आणि एफ डॅश ऑफ एक्स जे डेरिव्हेटिव्ह असतं ते बरोबर डीएक्सच्या समोरच असतं, न्यूमरेटर मध्येच असतं. बरोबर, तर त्याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो, डायरेक्ट लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. तर मी इथं हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. एक्झाम्पल आपण बघूया. लॉग एक्सचं 1/x इंटू लॉग एक्स हे एक्झाम्पल आहे. 1/x इंटू लॉग एक्स. तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. इथं मी लिहिलेलं सुद्धा आहे बघा. इथं लॉग एक्स हे फंक्शन आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह इथं वरती आहे. मग ह्या फॉर्म मध्ये बसते का, तर बसते. फंक्शन डिनॉमिनेटर मध्ये आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये. अशी ज्यावेळी कंडिशन येईल त्यावेळी आपण डायरेक्ट काय लिहू शकतो, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे हा एफ ऑफ एक्स. म्हणून मी इथं फंक्शन ऑफ एक्स काय, लॉग एक्स आहे, म्हणून मी डायरेक्ट आन्सर काय लिहिलं, लॉग ऑफ दॅट फंक्शन ऑफ एक्स, म्हणजेच लॉग ऑफ लॉग एक्स. बघा, ह्या फॉर्म्युलाचा किंवा ह्या कोरोलरीचा उपयोग करून मला हे डायरेक्ट आन्सर मिळालं. हे मी तर सबस्टिट्यूशन वापरचा मेथड करून, सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करून प्रूव्ह सुद्धा केलेला आहे. बघा, 1/x इंटू लॉग एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. बरोबर, म्हणून मी काय केलं, लॉग एक्स इज इक्वल टू टी पुट केलं. त्याच्या नेक्स्ट स्टेपला काय येणार, दोन्ही साईडचं डेरिव्हेटिव्ह. सो आय एम गेटिंग डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू dt बाय
dx इज इक्वल टू dt बाय dx आणि हा dx जर इकडे आला तर मला काय भेटते 1/x dx इज इक्वल टू dt बरोबर. आणि log x च्या ऐवजी t बघा 1/x dx च्या ऐवजी माझा आला इथे dt आणि log x च्या ऐवजी आला इथे t. सो 1/t चं इंटिग्रेशन काय असतं log x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x देअरफॉर 1/x चं इंटिग्रेशन असतं log x. सो सिमिलरली 1/t चं इंटिग्रेशन काय आलं log t रिसबस्टिट्यूट केलं t ची व्हॅल्यू तर मला भेटेल log x. हे एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर हा फॉर्म्युला जर तुम्हाला माहित असेल तर हे सगळी प्रोसेस करायची काही गरज भासणार नाही. एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं तर log x फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे हा डिनॉमिनेटर मध्ये आहे देन यू कॅन राईट डायरेक्ट log x राईट. ठीक आहे. नाव द नेक्स्ट कॉरोलरी इज दिस वन f डॅश ऑफ x आणि रूट मध्ये f ऑफ x ते पण डिनॉमिनेटर मध्ये असेल तर आपण डायरेक्ट काय लिहू शकतो 2 रूट f ऑफ x प्लस c. बघा रूट x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/2 रूट x तशा पद्धतीने हे केलेलं आहे. रूट मध्ये फंक्शन ऑफ x आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये लिहिलेलं आहे तर हा डायरेक्ट फॉर्म्युला. याच्यावरती सुद्धा एखादं एक्झाम्पल तुम्ही तयार करून सबस्टिट्यूट करून सोडवू शकता. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ह्या सर्वांवरती एक्झाम्पल्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्र आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं की सर्वात पहिला मेथड्स ऑफ इंटिग्रेशन आजपासून आपण नवीन सुरू केल्या त्यामध्ये 3 मेथड ऑफ इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतरच्या पॉइंट मध्ये आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मधला एक थेरम बघितला. त्या थेरम मध्ये आपण काय शिकलो की इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x dx आपण काय करू शकतो डायरेक्ट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ f ऑफ phi ऑफ t टू phi डॅश ऑफ t dt. या थेरम मध्येच त्यांनी प्रूव्ह करून सांगितलेलं आहे की ज्यावेळी एखादं फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पल मध्ये असतं त्यावेळी आपण तिथे सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकतो. हा थेरम तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. थेरम हा बोर्डाच्या पेपरमध्ये विचारला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्या कोरोलरीज पाहिल्या होत्या. विद्यार्थी मित्रो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.